नमस्कार, मी आहे दीपाली. तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते. मस्त अशी बाही डिझाइन दाखवणार आहे. खूप सुंदर पोप स्लीवमध्ये शॉर्ट बाही आहे. ही खूप सुंदर दिसणार आहे. याची संपूर्ण कटिंग आणि शिलाई तुम्हाला दाखवणार आहे. तर सिंपल बाही घेतलेली आहे. उभं मार्किंग 1.5 इंचावरती केलं, आडवं मार्किंग 2 इंचावरती केलं आणि पहा गोलाकार शेप दंडाच्या बाजूला कटिंग करून घेतला मध्यामध्ये. आता पहा दंडावरती शिलाई करून घेतली. मधला पॅच आहे तो कट करून काढला ब्लाउज पीसचा. आता कट्स मारून घेतले. पहा किती सुंदर बाही डिझाइन तयार होणार आहे. तर हो, लाईक आणि सबस्क्राईब लगेचच करून घ्या, कारण अशा नवनवीन बाहीच्या डिझाइन तुम्हाला पुढे पण पाहायच्या आहेत. पटकन तुम्हाला नोटिफिकेशन पडणार आहे. आता पहा दंडावरती शिलाई केली आणि साईडने देखील शिलाई करून घेतली. तर मस्त अशी बाही जी आहे पूर्णपणे शिलाई झालेली आहे. आता मध्यामध्ये 2 इंचावरती आडवं मार्किंग केलं, उभं मार्किंग 2.5 इंचावरती केलं. अशा प्रकारे शेप दिला आणि कटिंग करून काढलं. पहा अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्हीचं. आता याच्यावरती काय करायचं, शिलाई करून घ्यायची काठावरती, अगदी काठा लगोलग. याचा जो पॅच निघलेला आहे तो घ्यायचा, म्हणजे ठेवायचा साईडला. आता पहा एक्स्ट्रा फॅब्रिक होतं. अशा प्रकारे गुड्या घ्यायच्या, प्लेटा घ्यायच्या नाहीत. पहा अगदी दाट गुड्या घ्यायच्या, म्हणजे आपला पोप छोटासा तयार झाला पाहिजे. अशा मी दाट गुड्या पाडून घेतलेल्या आहेत. नुसतं असं कापड आहे ना, जास्त मशीनमध्ये सरकवायचं आणि टिप घालत जायचं. पहा कुठेही प्लेटा पाडलेल्या नाहीत. आता याच्यावरती काय करायचं, मगाचा आपला पॅच निघलेला आहे ना, तो सगळ्या बाजूने अर्धा इंच वाढवून घ्यायचा. मगाचा निघलेला पॅच मी मला ठेवायला सांगितला होता. आता तो अर्धा इंचाने सगळ्या बाजूने वाढवून घ्यायचा, कारण आपल्याला शिलाईमध्ये एक्स्ट्रा फॅब्रिक हवं आहे म्हणून. आणि मूळ पॅच आहे तो टाकून द्यायचा. आणि आता आपण जो बनवून घेतलेला आहे तो पॅच आहे ना, अर्धा इंचाचा एक्स्ट्रा, तो मध्यामध्ये बाहीवरती अशा प्रकारे सगळ्या बाजूने मांडून घ्यायचा. शिलाई करून घ्यायची. बघा शिलाई करून झालेली आहे. आता एक्स्ट्रा कडच आहे ना, ते कट करून काढायचं. आता पॅच तयार झाला. उलट बाजूने शिलाई केलती आणि हा पॅच आता बाहीमध्ये जिथं आपण बदामी शेप तयार केलेला आहे त्याच्यावरती काय करायचा, शिलाई करून घ्यायचा. बघा मी शिलाई करून घेतलेला आहे. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं आणि याच्यावरती आता लेस बसवून द्यायची. सुंदर अशी तुम्हाला जी लेस आवडेल. समजा बाहीच्या कलरची नका बसवू, बाही बनवताना साडीच्या कलरची बसवा, म्हणजे उठून दिसते ती. आता साडी ब्ल्यू कलरची आहे म्हटल्यावरती मी ब्लू कलरची लेस याच्यावर ब्ल्यू आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन केलं आणि बसवून दिली. बघा किती कमी वेळात, अगदी 2-3 मिनिटांमध्ये तुम्ही ही बाही डिझाईन जी आहे ती शिकला आणि किती सुंदर दिसायला लागलेली आहे. खूपच छान आणि खूपच आकर्षक ही बाही जी आहे ती तयार झालेली आहे. पहा लेस तुम्ही उलट किंवा सरळ कोणत्या पण बाजूने बसवू शकता, म्हणजे दंडाच्या बाजूला ते जे फ्लावर्स आहेत ना ते खालच्या बाजूला करू शकता किंवा वरच्या बाजूला करू शकता. आता बघा हे लेस बसवून झाली आणि बाही किती सुंदर तयार झाली. डेली यूजसाठी कमी वेळात होणारी पोप स्लीव आहे. एवढी सुंदर आणि पोप पहा किती छान तयार झाला. हे पहा एवढा सुंदर बाही जी आहे ती कमी वेळात आणि पोप स्लीवमध्ये तयार झाली.